नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. पेन्शनबाबत RBIचा अहवाल काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. नंतर कळेल. तुम्ही कॉमेंट्स करून लिहा आणि तुम्हाला काय वाटेल तुमच्या मनोगताची मी अपेक्षा करतो. व्हिडिओ कुठून बघतात ते लिहाल तर मला बरं वाटेल. तर मित्र हो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू नये. जुनी पेन्शनमुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार येईल, जे की सरकारला भविष्यात झेपणार नाही, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. देशामध्ये आता सर्वच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनची मागणी होत आहे, परंतु राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू न करण्याचा थेट इशाराच दिला आहे. यामध्ये म्हटलं आहे की जुनी पेन्शन प्रणाली परत सुरू केल्यास खर्च अनेक पटींनी वाढेल, ज्यामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडेल, जो खर्च भविष्यात सरकारला झेपणार नाही. शिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तयार करण्यात आलेल्या अहवालामध्ये जुनी पेन्शनबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेले राज्य परत NPSकडे. राजस्थान, छत्तीसगड राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता असताना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली होती, परंतु या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याने या राज्यात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार परत राष्ट्रीय पेन्शन प्रणालीकडे मार्गक्रमण करण्याची कर्मचाऱ्यांची चिंता व्यक्त केली जात आहे. जुनी पेन्शनमुळे इतर विकास कामांसाठी निधी उरणार नाही. RBIच्या अहवालानुसार ज्या राज्य सरकारने जुनी पेन्शन प्रणाली स्वीकारली आहे त्यांना जुन्या पेन्शनवर अधिक निधी खर्च करावा लागेल, तर इतर विकास कामासाठी निधी शिल्लक उरणार नाही. शिवाय यामुळे सरकारच्या आर्थिक भारमध्ये 4.5 पट इतकी वाढ वाढेल. कर्मचाऱ्यांच्या बाजू काय आहेत, तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने विचार केला असता भारतीय रिझर्व्ह बँकमार्फत लोकप्रतिनिधीच्या पेन्शनमुळे आर्थिक भार वाढत नाही का, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहेत. कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 58-60 वर्षापर्यंत केलेल्या सेवेकरिता पेन्शन मिळावी याकरिता लढा आहे, तर लोकप्रतिनिधींना केवळ एका वेळेची निवड झाल्यानंतर आजन्म पेन्शन दिली जाते, हे कुठेतरी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये खटकत आहे. RBIच्या अहवालामुळे राज्य सरकारला आधार राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांकडून योगदान घेऊ तशी पेन्शन मिळत नाही. त्यामुळे NPS प्रणालीमध्ये पहिल्यापासून कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. RBIच्या या अहवालामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारला देखील आपली बाजू ठेवण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले की केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकार निर्णय घेईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची असंतोष निर्माण होत आहे. तर 14 डिसेंबरपासून राज्यातील कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपामध्ये राज्यातील राजपत्रित अधिकारी देखील सहभागी घेणार आहेत. एकंदरीत काय तर मित्र हो, कुठेतरी पेन्शनचा लढा कमजोर करण्याकरिता अशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसारित करण्याचा हा डाव दिसतोय. मित्र हो, आपण अशा कुठल्याही मागणीला भूलथापाला न घाबरता आपण आपला पेन्शनचा लढा अधिक मजबूत करूया. कारण एकच पेन्शन, जुनी पेन्शन हा नारा बुलंद ठेवण्याकरिता जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आपण लढा हा मात्र लढत राहूया, असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते, तुम्ही आपले मनोगत कमेंट्स करून लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर मित्र हो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, मोफत असते. तर परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.